नांदगाव खंडेश्वर शहरात सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत लोकांना जीवनावश्यक वस्तू, किराणा, फळं, पालेभाज्या घेण्याकरिता लोकांना प्रशासनाने संचारबंदीचे नियम पाळून सूट देण्यात आली आहे। पण तालुक्यात संचारबंदीचे कोठे नियमाचे पालन तर कोठे कायदा व सुव्यवस्थेचे उल्लंघन होताना दिसून येत आहे। अशातच नांदगाव शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया व विदर्भ कोकण बँक या तिन्ही बँकेचे कारभार चालू आहे। पण बँकेत पैसे काढण्यासाठी आलेल्या लोकांची खूप जास्त प्रमाणात गर्दी दिसून येत आहे। या गर्दी दरम्यान काही मोजकीच व्यवस्था बँकेच्या वतीने करण्यात आली आहे, म्हणून काही लोक सेवा सुविधा केंद्रांमध्ये बँकेचे व्यवहार करीत आहे, तेव्हा सुविधा केंद्रावर कुठलीच व्यवस्था नसून येथेही संचारबंदीचा पूर्ण फज्जा होताना दिसत आहे। त्यामुळे लोकांना अति त्रास सहन करावा लागत आहे। अशा परिस्थितीमध्ये कोरोना व्हायरसचा सुरू असलेला प्रसार अधिकच जास्त प्रभावित होऊ शकतो। पोलीस प्रशासनाने या लोकांना नेहमी सोशल डिस्टन्स राखण्याकरिता सूचना दिल्या, पण याच लोकांना उन्हाचे चटके सहन करावे लागत असल्याने लोकांची दुरावस्था होताना दिसत आहे। बँकेच्या कामाच्या सुविधा कमी प्रमाणात असल्याने लोकांची गैरसोय होत आहे, असा आरोप संतापजनक बँकेच्या समोर उभे असलेले लोक करीत आहेत। पुष्कळ गर्दी होत आहे आणि संचारबंदीचे उल्लंघन होत आहे आणि सर्व अधिकारी आपल्या टोटल टाइममध्ये काम करत आहेत आणि कोणी सोशल डिस्टन्समध्ये त्यांना सूचना पण देत नाही आहे आणि पुष्कळता सर्व लोकांची उधळ होत आहे आणि कोविड-19साठी हा संसर्गजन्य एक ठराविक ठरू शकतो। आणखी सोशल डिस्टन्सकरिता इथे कोणतीही सुविधा उपलब्ध केलेली नाही आहे, तर मी माझ्यातर्फे दर्शवू शकतो की कोविड-19ला जर खात्मा करायचा असेल तर सोशल डिस्टन्सचा संचारबंदीचे पालन करावे आणि सगळ्यांनी त्या पालनाचे नियम। विदर्भ न्यूज करिता नांदगाव खंडेश्वर येथून उत्तम ब्राह्मणवाळे तथा उमेश चव्हाण।